शेवगाव नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सिराजुद्दीन पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे। या पदाच्या निवडणुकीसाठी दिनांक 15 रोजी एकूण 6 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा समावेश होता। मात्र सर्व पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार सिराजुद्दीन पटेल यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली। शेवगाव नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्ष पदासाठी एकूण 6 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। 5 वाजता उमेदवारी मागे घेण्याची शेवटची वेळ होती। उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सिराजुद्दीन पटेल आणि निलेश रोकडे यांनी तर शिवसेनेचे आशुतोष दहाळे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वजीर पठाण तर भाजपकडून सागर फडके आणि नितीन दहिवाळकर या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। मात्र पटेल वगळता इतर सर्वांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सिराजुद्दीन पटेल यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली। स्वीकृत नगरसेवक पदासाठी सर्व पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये मोठी स्पर्धा लागली होती। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून अजिंक्य लांडे आणि भाजपकडून गणेश कोरडे तर शिवसेनेकडून साईनाथ आधाट यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड जाहीर करण्यात आली। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहड्राय, शेवगाव।